नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॅगला झिप कशी अटॅच करायची आणि तीही वेगवेगळ्या पद्धती दाखवणार आहे मी तुम्हाला. म्हणजे आजचा टोटल पूर्ण व्हिडिओ झिप कशी लावायची बॅगला त्या संदर्भातच असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती दाखवणार आहे. तुम्हाला त्यातली जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही झिप अटॅच करू शकता. म्हणजे जाड कापडावरती टीप येत नाही किंवा सुई मोडण्याचे चान्सेस असतात, तर तसं होऊ नये म्हणून झिप कशी अटॅच करायची. त्याचबरोबर मी किती नंबरची सुई वापरते, तर मी 16 नंबरची सुई वापरते आणि माझी घरगुती हाफ शटल साधी शिलाई मशीन आहे आणि हिच्यावरतीच मी तुम्हाला बॅग आहेत ना त्या बनवून दाखवत असते किंवा मी स्वतः शिवत असते. व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघताच, तरी पण मी हा एक मुद्दा क्लिअर केला आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आता जास्त वेळ नाही घालवता, लगेच व्हिडिओला सुरुवात करू. आणि मी तुम्हाला एकदम हळू आणि सावकाश दाखवणार आहे आजची झिप लावण्याची पद्धत म्हणा किंवा ही जी वेगवेगळ्या आयडिया आहेत त्या. म्हणजे तुमच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे. तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये हार्ट पण नक्की लिहा आणि नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, झिप लावण्यासाठी बघा मी इथे तुम्हाला आयडिया नंबर 1 दाखवत आहे. तर मी इथे 5.5 बाय 11 इंचाचा एक पीस घेतलेला आहे आणि हा क्विल्टेड पीस आहे. याला नॉन ओन आहे, मध्यभागी राईस बॅग आहे आणि वरतून मेन फॅब्रिक आहे. आणि इथून मी ना खाली 1.5 इंचावरती मार्क केलं आहे, कारण की ते आपल्याला वरचं पॉकेट अटॅच करायचं आहे त्यासाठी. तर इथून आपण कटिंग करून घेऊ अगोदर. ठीक आहे. आता नॉर्मल आपण जशी झिप लावतो ना तशी मी सुरुवातीला दाखवते. झिपची राईट साईड आहे ती बघा मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि इकडनं आपल्याला ही झिप स्टिच करायची आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे तुमच्या कापडाचे धागे वगैरे जरी नसेल निघत ना तर तुम्ही हीच पद्धत फॉलो करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं. आता याच्यावरती ना आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. ही एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे. तर तुम्ही अशी दाबटीप दिली तरी चालेल किंवा धागा जर मॅचिंग नसेल तर अशी दिली तरी चालेल. ठीक आहे. तर ही झाली इकडनं दाबटीप. आता बघा हा भाग थोडासा उचलल्यासारखा दिसतो ना आपल्याला असा हा झिपचा, त्यामुळे इकडनं अजून एक आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची असते. ठीक आहे. बघा म्हणजे आता हे फिनिशिंग मध्ये आपली ही झिप स्टिच झालेली आहे. आता त्यानंतर वरचा पार्ट आहे ना तो पण आपल्याला या झिपवरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे बघा. तर बघा झिप खालच्या साईडनी आणि या पद्धतीने स्टिच करते. तर बघा इकडच्या साईडने पण आपण ही झिप स्टिच केली. आता हिच्यावरती पण आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. तर ही झाली एक नंबरची पद्धत. आता इकडनं पण मी या झिपवरती डबल दाबटीप देऊन घेते. तर ही झाली नॉर्मल पद्धत बघा. ठीक आहे. आता दुसरी पद्धत बघूया आपण. आता 2 नंबरची पद्धत बघूया. तर ही जी लांबी आहे ना मैत्रिणींनो, आता हिची लांबी आहे बघा 11 इंच. तर आपल्याला झिप आहे ना याच्यापेक्षा किती कमी घ्यायची आहे बघा. तर मी इथे 8.5 इंचची झिप घेतलेली आहे. म्हणजे जवळजवळ 2.5 इंच झिप मी कमी घेतलेली आहे. का तर आपल्याला आहे ना आता दोन्हीकडे ना कापडाने फिनिश करायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही कडेला कड स्टिच करता तेव्हा सुई मोडण्याचे चान्सेस असतात. तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने झिप थोडीशी कमी घेऊ शकता. आणि हे जे मेन फॅब्रिक आहे ना ते आपल्याला झिपची जेवढी रुंदी आहे तशीच घ्यायचं आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा. अशा पद्धतीने म्हणजे दोन्हीकडेने आपण ही झिप आहे ती कापडाने फिनिश करायची आणि फिनिश करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये रनर वाहून घ्यायचं. आता हिची लांबी ना तुम्ही ना जेवढं कट केले ना बघा मी 2.5 बाय 1.5 इंचाचा हा कपडा घेतलेला आहे. हा दोन्ही कडेकडेने झिपच्या अशा पद्धतीने आपल्याला अगोदर फिनिश करून घ्यायचं आहे. तर बघा झिपच्या वरतून आपण हा जो कपडा आहे तो ठेवून घेतला आणि याच्यावरती परत आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायचा आहे आणि रुंदीच्या साईडने जेवढा एक्स्ट्रा होईल तेवढा आपण कट करून घेऊ.
तर जसं इकडनं स्टिच केला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण हा जो कपडा आहे तो स्टिच करून घेऊ आणि दाबटीप पण देऊन घेऊया. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ना, जशी आपण अगोदरची स्टिच केली ना सेम तशीच स्टिच करून घ्यायची आहे. बघा, झिपची राईट साईड आहे ना ती कापडाच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि या पद्धतीने ही झिप आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. आणि मध्ये मध्ये रनर येत असेल ना तर ते थोडंसं बाजूला करायचं आणि इकडनं पण आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा, इकडनं थोडासा एक्स्ट्रा कपडा होता तो पण मी कट करून घेतला. आता इकडनं आहे ना दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला दाखवते, कडेने जेव्हा आपण स्टिच करतो ना तेव्हा कापडावरती टीप येते, त्यामुळे सुई आपली मोडत नाही. झिपवरती टीप आली तरच आपली सुई मोडण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर मैत्रिणींनो, तिसऱ्या पद्धतीसाठी पण सेमच आहे. बघा, ह्या अशा पद्धतीने मी झिप घेतलेली आहे. झिपची राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला ही झिप आहे ती अगोदर स्टिच करून घ्यायची आहे. जर तुमच्या कापडाचे धागे जर निघत असेल ना तर त्यावेळेस तुम्ही ही पद्धत फॉलो करू शकता, किंवा फिनिशिंग द्यायची असेल तुम्हाला तर त्यावेळेस पण. तर बघा, 1 ते 1.25 इंचाचा हा जो 9 इंचा कपडा आहे तो मी घेतला. तुम्ही साधा असा कपडा जरी घेतला ना तरी पण चालेल, फक्त डबल फोल्ड करण्यासाठी. पण 9 इंच कसे धागे निघत नाही त्यामुळे मी हाच कपडा घेतलेला आहे. आता झिपची राईट साईड आहे ती कापडाच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि 9 इंची पट्टी त्या झिपवरती ठेवायची. झिपच्या रॉंग साईडनेच 9 इंची पट्टी आहे आणि राईट साईड बघा कापडाच्या बाजूने आहे झिपची, आणि हे सोबतच आपण स्टिच करून घेऊ. तुम्हाला हे सोबतच नसेल स्टिच करता येत तर तुम्ही अगोदर झिप स्टिच करून घ्या आणि मग ही पट्टी ठेवून घ्या. एक्स्ट्राचं नॉन मी इथेच कट करते. ठीक आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला या झिपवरती अशी दाबटीप देऊन घ्यायची आणि ही पट्टी पण आपली आतल्या साईडने टर्न होणार आहे. बघा, म्हणजे इकडं आतल्या साईडने फिनिशिंग साईड झिप लागण्यासाठी ही एक वेगळी पद्धत आहे. आता मी वरतून अगोदर दाबटीप देते. ठीक आहे. आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे ना ही आपल्याला अशी डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची. याच्यामुळे काय होतं, आपली आतमधून ना म्हणजे धागे निघत असेल तर झिप फिनिश होते आणि व्यवस्थित अशी झिप स्टिच होते. बघा, आतल्या साईडने किती फिनिशिंगमध्ये ही झिप स्टिच झाली आहे आणि वरच्या साईडने बघा ती या पद्धतीने आहे. म्हणजे जी 1 नंबरची तुम्हाला मी आयडिया दाखवली होती तिच्यामध्ये बघा अशा पद्धतीने हे दिसतं. पण याचे धागे नसेल निघत तर तुम्हाला अशी फिनिश करण्याची गरज नाही. जर तुमच्या कापडाचे धागे वगैरे निघत असतील तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने पट्टी लावून झिप आहे ती अटॅच करू शकता. तर 3 पद्धती दाखवल्या मी तुम्हाला. त्यानंतर मैत्रिणींनो, अजून एक पद्धत सांगते. आता आपण हे वरच्या पॉकेटला अशी झिप स्टिच केली ना तर ही झिप पण आपली म्हणजे ही स्टिचिंग आहे ना ही पण आतमध्ये जाणार आहे, कारण की इथे आपल्या या पॉकेटला अस्तर येणार आहे. तर हिकडच्या साईडने आपण ही जी झिप लावू ना तर बघा, झिपची राईट साईड कापडाच्या बाजूने रॉंग साईड वरतून आहे आणि ह्या पॉकेटला म्हणजे ही जी झिप लावली ना तर ह्या पॉकेटचं जे अस्तर आहे ना ते आपल्याला ह्या झिप सोबतच स्टिच करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून काय होईल, ते हे जे अस्तर आहे ते आतल्या साईडने जाईल आणि इकडची झिप पण सोबतच फिनिश होईल आणि सोबतच आपलं हे जे वरचं पॉकेट आहे ना त्याला पण अस्तर लागल्या जाईल. तुम्ही हवं तर अगोदर ही झिप स्टिच करा आणि मग अस्तरचा कपडा ठेवून घ्या, जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा, इकडच्या साईडने अस्तर पण सोबतच स्टिच केलं आणि झिप पण सोबतच स्टिच केली. आता बघा, झिप आपण आतल्या साईडने टर्न केल्यावरती इकडनं झिप पण आपली लगेचच फिनिश होत आहे आणि हे जे पॉकेट आहे ना त्याला पण आपलं सोबतच अस्तर लागलं जात आहे. म्हणजे एकाच वेळेस आपले 2 कामं होत आहेत. झिप फिनिश पण होते आणि या पॉकेटला अस्तर पण लागलं जातं. बघा, ही झिप बघा आपली आतल्या साईडने किती प्रॉपर आणि फिनिशिंग साईड स्टिच झाली आहे. आता हे जे पॉकेट आहे ना ते आपल्याला 3ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे वरचं पॉकेट आहे ते स्टिच होईल, पण त्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये रनर वाहून घ्यायचं आहे. तर झिप मी ते 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच लागणार आहे. आणि एक साईडने वळून घेतल्याच्या नंतर आहे ना एक बाजू थोडीशी कट करायची, म्हणजे खालीवर पार्ट पाहिजे आणि मगच आपल्याला ते रनर वळवता येतं. ठीक आहे. तर या पद्धतीने रनर वळून घेतलं. आता राहिलेलं जे पॉकेटचं अस्तर आहे ना ते 3ही बाजूने आपण स्टिच करून घेऊया. तर मी तुम्हाला आता हे पूर्ण जे पाऊच आहे ना ते टोटल शिवूनच दाखवते, म्हणजे काय काय अडचणी येतात ते तुम्हाला कळेल.
ठीक आहे. तर एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो मी कट करून घेतला. आता त्यानंतर आपल्याला इकडच्या साईडने एक रनर वळून घ्यायचं, कट करून घेऊ. तर या पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे झीप कशी स्टिच करायची ते दाखवलं. इकडनं बघा पट्टीने फिनिश केली, त्याचबरोबर या कडेने आपण अशी कापडाने फिनिश केली. 2-3 पद्धती दाखवले मी तुम्हाला. तर यातली तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे पॉकेट मी ना फिनिश करून घेते. तर त्यासाठी बघा आता आहे ना हे साधा कपडा घेतला आहे, बरोबर जेवढं याचं माप होतं ना 5.5 बाय 11 इंच तेवढंच घेतलं आहे. आणि ह्याची पण राईट साईड आपल्याला ह्या कापडाच्या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचं, म्हणजे हे जे पाऊच आहे ते आपलं कंप्लीट होऊन जाईल. तर दोन्ही पण क्विल्टेड पीसच आहेत बघा, म्हणजे 5.5 बाय 11 इंचचे. आता इकडच्या साईडने मेन झीप होती ना ती पण स्टिच केली. आता हिच्यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया. ठीक आहे. आता त्यानंतर बघा इकडनं जो खालीवर पार्ट असेल किंवा मागे पुढे तो आपण अगोदर स्ट्रेट कट करून घेऊ आणि मेन झीप आहे ना ती अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर मी इथे हँडलसाठी 7 बाय 2.5 इंचचा कपडा घेतलेला आहे आणि त्याचं आपल्याला छोटंसं हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही झीपच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आणि स्टिच करून घ्यायचं. आणि त्यानंतर या दोन्ही कडा अशा पद्धतीने फोल्ड करायच्या. तर बघा इकडे आपण जो कपडा घेतला आहे ना तर तसं जर केलं तुम्ही तर आपली झीप आहे ना स्टिच करताना ते झीपवरती स्टिच येणार नाही, म्हणजे सुई मोडणार नाही. तर मी तुम्हाला ते जे दुसरं पॉकेट दाखवले ना आत्ता इकडचं त्याच्यावरती पण स्टिचिंग दाखवते आणि याच्यावरती पण दाखवते. तर इथे बघा माझी ना सुईच मोडली होती बघा, म्हणजे जाड कपडा आला ना त्यामुळे इथे आपली सुई मोडतेच, कारण की झीप आहे ना ती डबल घडीमध्ये होते त्यामुळे. तर मी ते सुई ना अगोदर चेंज करून घेते. तर माझ्या 2 सुया मोडल्या होत्या बघा, कारण की ना मी तुम्हाला एक तरी दाखवली आणि दुसरी पण मोडली होती, पण ते मी पूर्ण स्टिच करून घेतलं आणि मग तुम्हाला दाखवलं. तर मी 16 नंबरची सुई वापरते. तर सुई पण मी इथे चेंज करून घेतलेली आहे बघा. आणि परत राहिलेलं जे पाऊच आहे ना ते आपण कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे. तर सुई मोडू नये म्हणून आता मी तुम्हाला पुढचं जे पॉकेट दाखवणार आहे ना ते तुम्हाला ती पद्धत सोपी वाटली तर तुम्ही पण त्या पद्धतीने स्टिच करू शकता. आता हे जे पाऊच आहे ना ते आपण अगोदर कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपण ही दोन्ही कापडाने फिनिश केलेल्या झीपमुळे ना आता मी तुम्हाला परत इकडच्या साईडच्या पार्टला आहे ना स्टिच करून दाखवते. अगोदर ह्या पॉकेटला आहे ना आपण अस्तर लावून घेऊ. तर ही जी झीपवाली पार्ट आहे ना हे अशा पद्धतीने ठेवू बघा, आणि त्यावरती हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बघा. 2 इंची राईट साईड समोरासमोर आहे. इकडनं झीप वावलेलं ही मेन झीप असणार आहे आणि ह्या पॉकेटला आपल्याला आता अस्तर लावून घ्यायचं आहे. तर जसं आपण अगोदर केलं सेम त्याच पद्धतीने लगेचच अस्तरचा पार्ट मी सोबतच ठेवून घेते. ठीक आहे. आता बघा हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आणि ह्या पॉकेटला आपलं अस्तर लावून होईल आणि सोबतच इकडनं ही झीप आहे ती फिनिश होऊन जाईल. अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेऊ. आणि हे जे अस्तर आहे ना ते आपण आता तीनही बाजूने स्टिच करून घेऊ. आता हे दुसरं पाऊच मी तुम्हाला शिवून दाखवत आहे, म्हणजे 2 इंच फायनल लुक तुम्हाला कळावा त्यासाठी. तर बघा ह्या पॉकेटला पण अस्तर लावून झालं आणि ही मेन झीप होती ती पण स्टिच झाली. आता बघा ही मेन झीप आहे ती अशा पद्धतीने फोल्ड केली तर आपलं दोन्ही कडेला कापड आलेलं आहे बघा. म्हणजे जेव्हा आपण ह्या दोन्ही कडा स्टिच करू ना त्यावेळेस आपली इथे सुई मोडणार नाही अजिबात. तर हे एक याच्यामुळे आपल्याला फायदा झालेला आहे बघा. आता त्या अगोदर मी इथे एक हँडलसाठी पण पार्ट आहे तो स्टिच करून घेते. म्हणजे तुम्हाला जी पद्धत तुम्हाला वाटतं योग्य त्या पद्धतीने तुम्ही ही झीप आहे ती अटॅच करू शकता. आणि बघा आता इकडनं जी मेन झीप फोल्ड केली ना तिथे आपलं आता कापड आलेलं आहे, त्यामुळे आपण इथे किती मागे पुढे मशीन केली, लॉकची टिप दिली तरी आपली सुई मोडणार नाही, तुटणार नाही, काहीच नाही. तर तुम्हाला जशी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही झीप आहे ती अटॅच करू शकता. आता त्यानंतर आपण हे जे पाऊच आहे ते राईट साईडला टर्न करून घेऊया. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी तुम्हाला झीप लावण्याची वेगवेगळ्या पद्धती दाखवल्या आणि त्याचबरोबर हे 2 पाऊचच्या आयडिया पण शेअर केल्या. तर मैत्रिणींनो नक्कीच आता तुम्हाला झीप लावताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच यूज झाला असेल किंवा फायदाच झाला असेल. तर नक्कीच व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.